मध्ये होती, पण त्याच्या विरोधातली भूमिका ही अजितदादांची होती. अहमदाबादमध्ये गेल्या वर्षी जून महिन्यात झालेल्या भीषण विमान अपघाताबाबत आता एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. 260 निष्पाप प्रवाशांचा बळी घेणारी ही दुर्घटना कोणताही तांत्रिक दोष नसून पायलटनं जाणीवपूर्वक घडवून आणल्याचा दावा एका प्रसिद्ध वृत्तपत्रानं केलेला आहे. भारतीय तपास यंत्रणांच्या हवाल्यानं मिळालेल्या माहितीनुसार 12 जून 2025 रोजी विमानातील इंधन पुरवठा तांत्रिक बिघाडामुळे खंडित झालेला नव्हता, तर तो जाणीवपूर्वक बंद करण्यात आला होता. तपास यंत्रणा आता या मॅनमेड आपत्तीवर आपला अंतिम अहवाल पूर्ण करत असून यामुळे विमान वाहतूक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. पायलटनं जाणून बुजून केलेल्या या कृतीमुळेच विमानाचा भीषण अपघात झाल्याचा आता दावा करण्यात येतोय. दरम्यान अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या धक्कादायक खुलाशानंतर आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते. अहमदाबादमध्ये पायलटनं जाणीवपूर्वक फ्युएल स्विच बंद केल्याचं सिद्ध झाल्याचा संदर्भ देत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत खळबळजनक शंका उपस्थित केली आहे. अहमदाबाद प्रमाणेच अजितदादांच्या अपघातातही असाच काही प्रकार घडला का, असा थेट सवाल मिटकरींनी विचारलेला असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी ते करतात. बरं, या संदर्भात अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना एक मागणीचं पत्र सुपूर्द केलं. या पत्रात त्यांनी व्हीएसआर विमान कंपनीच्या कारभारावरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मिटकरींच्या या दाव्यानुसार संबंधित कंपनीनं डिसेंबर महिन्यामध्ये वैमानिकाचा 50 कोटी रुपयांचा विमा उतरवला होता. विशेष म्हणजे ज्या विमानानं अजित पवार प्रवास करत होते ते विमान सोडून कंपनीनं इतर सर्व विमानांचं ऑडिट सुरू केलेलं होतं, अशी माहिती देखील त्यांनी दिली. बरं, या घटनेला आता 15 दिवस उलटून गेल्यात तरी मनातल्या शंका दूर झालेल्या नाहीयेत, असं म्हणत मिटकरी यांनी व्हीएसआर कंपनीवरती कठोर कारवाई करण्याची आणि या अपघाताचा ब्लॅक बॉक्स डेटा तातडीनं सार्वजनिक करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. अहमदाबादचा जो विमान अपघाताचा हे आलाय की पायलटने जानबूझकर बंद किया फ्युएल स्विच, तर अशा प्रकारचं काही घातपात दादांचं झालं आहे का? तसं स्विच काही बंद केलेलं आहे का? ते विजयदुर्गला ते विमान जाणार होतं, इतकं फ्युएल त्यात भरलेलं होतं, ते अचानक त्याच ट्रिपवर कसं उतरलं? त्याच्यामुळे ह्या अनेक शंका कुशंका त्यांनी त्यातून मांडल्या आणि म्हणून त्यांनी जे काही पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. त्या मागणीशी मी सहमत आहे. माझी जी शंका होती, व्हीएसआर कंपनीने डिसेंबरमध्ये त्यांच्या पायलटचा विमा 50 कोटीचा उतरवला होता आणि जानेवारीच्या 27 तारखेला ही घटना घडली. डीजीसीएने ज्या संदर्भ काल डीजीसीए तुम्ही बघा, ते प्रत्यक्षदर्शी त्या गोजूबाईच्या विमानतळावर त्यांची टीम पोहोचली होती. पण आता अशी माहिती मिळते की अजितदादा प्रवास करत होते ते विमान वगळता इतर विमानांचं ऑडिट करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. आज 12 फेब्रुवारी राज्याच्या राजकारणात